सर्व भाषेमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्याला दिला जाणारा सर्वोच्च पुरस्कार कोणता? मग ती भाषा मराठी असो, हिंदी असो, गुजराती असो की कानडी असो की इंग्रजी असो, सर्व भाषेमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्याला कोणता पुरस्कार दिला जातो? या प्रश्नाचे उत्तर मिळवण्यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण पहा आणि जर व्हिडिओ आवडला तर निशा मॅम या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्व भाषेमध्ये म्हणजे साहित्य क्षेत्रामध्ये सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या लेखकाला, कवीला, साहित्यिकाला जो पुरस्कार दिला जातो त्या पुरस्काराचे नाव आहे ज्ञानपीठ पुरस्कार. ज्ञानपीठ पुरस्कार हा सर्व भाषेमध्ये दिला जातो. 22 प्रादेशिक भाषा आणि एक इंग्रजी अशा 23 भाषेमध्ये, 22 प्रादेशिक भाषा प्लस एक इंग्रजी अशा 23 भाषामध्ये ज्ञानपीठ पुरस्कार दिला जातो. हा पुरस्काराची स्थापना 1961 साली झाली आणि हा पुरस्कार सर्वप्रथम 1965ला देण्यात आला. म्हणजे पहिला ज्ञानपीठ पुरस्कार कधी देण्यात आला किंवा कोणत्या वर्षी या पुरस्काराची सुरुवात झाली हा प्रश्न आपल्या पेपरला येतो. आणि या पुरस्काराची सुरुवात झाली 1965ला आणि पहिला ज्ञानपीठ पुरस्कार हा आहे मल्याळम कवी शंकर कुरूप यांना देण्यात आलेला आहे. या पुरस्काराचे स्वरूप 11 लाख रुपये आहे. त्याचबरोबर आपण मराठी भाषेचा जर विचार केला तर हा पुरस्कार आतापर्यंत 4 मराठी लेखकांना मिळालेला आहे आणि पहिला मराठी लेखक जो आहे तो आहे वि.स. खांडेकर. पहिला ज्ञानपीठ पुरस्कार 1974 साली वि.स. खांडेकरांना ययाती या कादंबरीसाठी देण्यात आला. आणि आतापर्यंत मराठीमध्ये किती लेखकांना हा पुरस्कार देण्यात आला? ज्ञानपीठ पुरस्कार मराठीमध्ये आजपर्यंत किती लेखकांना देण्यात आला? तर त्या प्रश्नाचे उत्तर आहे मराठीमध्ये आजपर्यंत 4 लेखकांना हा पुरस्कार देण्यात आला. मग आपल्याला 4ही लेखकावर आजपर्यंत बरेचदा सरळ सेवा भरती असो, MPSC असो, तलाठी असो, क्लर्क असो, सर्व परीक्षेला 4ही लेखकावर प्रश्न येऊन गेलेला आहे. तर आपण या 4ही लेखकांची माहिती आता पाहू. पहिला ज्ञानपीठ पुरस्कार हा वि.स. खांडेकर, विष्णू सखाराम खांडेकर 1974ला ययाती या त्यांच्या कादंबरीसाठी हा पहिला ज्ञानपीठ पुरस्कार त्यांना मराठीमध्ये देण्यात आला. दुसरा पुरस्कार हा वि.वा. शिरवाडकर ज्यांचे टोपण नाव आहे कुसुमाग्रज आणि 1987 साली त्यांना दुसरा ज्ञानपीठ पुरस्कार देण्यात आला विष्णू वामन शिरवाडकर. आणि त्यांचा एक काव्यसंग्रह आहे विशाखा आणि एक नाटक आहे, अतिशय प्रसिद्ध नाटक आहे, ते नाटक आहे नटसम्राट. या अतिशय उत्कृष्ट अशा नाटकासाठी त्यांना वि.वा. शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रजांना मराठी भाषेतील दुसरा ज्ञानपीठ पुरस्कार देण्यात आला. तिसरा ज्ञानपीठ पुरस्कार हा वि.दा. करंदीकर, त्यांचं टोपण नाव त्यांना विंदा म्हणतात. वि.दा. करंदीकरांना 2003 मध्ये त्यांच्या अष्टदर्शने किंवा समग्र वाङ्मय, त्यांचं संपूर्ण वाङ्मयाला, त्यांच्या समग्र वाङ्मयाला हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. तिसरा मराठी भाषेतील ज्ञानपीठ पुरस्कार वि.दा. करंदीकरांना समग्र वाङ्मय अथवा अष्टदर्शने यापैकी तुम्हाला जे कोणी ऑप्शनमध्ये भेटेल तुम्ही टिक करू शकता. त्यानंतर चौथा मराठी भाषेतील ज्ञानपीठ पुरस्कार तो दिलेला आहे भालचंद्र नेमाडे यांना 2014 मध्ये. आणि भालचंद्र नेमाडे यांना चौथा ज्ञानपीठ पुरस्कार कशासाठी मिळाला? तर ती आहे एक हिंदू कादंबरी. आपल्याला ऑप्शनमध्ये हिंदू जगण्याची समृद्ध अडगळ किंवा फक्त हिंदू कादंबरी सुद्धा आपल्याला ऑप्शनमध्ये दिसू शकते. तर या प्रकारे मराठी भाषेतील 4 लेखकांना आजपर्यंत सर्वोच्च ज्ञानपीठ पुरस्कार देण्यात आलेला आहे. तुम्ही मला एक सांगणार आहे की 2025चा ज्ञानपीठ पुरस्कार कोणाला देण्यात आला आणि कोणत्या भाषेत देण्यात आला? 2025चा
60वा ज्ञानपीठ पुरस्कार कोणाला देण्यात आला, या प्रश्नाचे उत्तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगणार आहेत.